नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जरा हा व्हिडिओ तुम्हाला मोठा वाटेल पण स्किप अजिबात करू नका, कारण या क्वेश्चन पेपरमध्ये मागील वर्षाच्या SSC बोर्डची प्रश्नपत्रिका आहे आणि यामध्ये संपूर्ण मी सेक्शन व्ही रायटिंग सेक्शन मी संपूर्ण उत्तरसहित दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट असेल, लेटर रायटिंग असेल, न्यूज रिपोर्टिंग असेल, हे सर्व तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तुमच्यासमोर स्क्रीनवरती उत्तर कसं लिहायचं, पत्र कसं असतं, हे सगळं मी छानपैकी तुम्हाला दिलेलं आहे. टू द पॉईंट. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लेटर रायटिंग कसं असतं, हा पेपरच्या आधी जाण्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर परीक्षेला नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. युअर फेथफुली दीपक पवार, गांधीनगर, बीड. तुम्ही या साईडला टाकलं तरी चालू शकतं, लेफ्ट साईडला. त्यानंतर इन्फॉर्मल लेटर, फॉर्मल लेटर, 2 टाईप आहेत. तेही लेटर तुम्हाला दिलेले आहे. डायलॉग रायटिंग आणि स्पीच रायटिंग तुम्हाला दिलेलं आहे. पेपरवरती कसं लिहिलं जातं उत्तर, परफेक्ट उत्तर कसं असावं बोर्डच्या नियमाने, हेही तुम्हाला दिलेलं आहे. सर्वात जास्त B1 पहिलं दिलेलं आहे पहा. तुम्हाला डायलॉग रायटिंग दिलेलं आहे. सेकंड B सुद्धा डायलॉगच आहेत. यामध्ये तुम्ही स्वतःचे पॉईंट टाकू शकता, परंतु शक्यतो जे दिलेले आहेत पुस्तकामध्ये ते अतिशय परफेक्ट तुम्ही स्वतःच्या मनाने टाकू शकता. 3 स्पीच आणि डायलॉग रायटिंग तुम्हाला इथे दिलेले आहेत अतिशय सुंदर पद्धतीने. हे पहा, B1मधील CA जो पॉईंट आहे तोही तुम्हाला दिलेला आहे. राम आणि श्यामचा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही पाहू शकताय. मी आधीच तुम्हाला याचे पेपर दिलेले आहेत उत्तरासहित. डायरेक्ट उत्तरं पाठवते. आता आपलं स्पीच रायटिंग आपण तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6A जो आहे, नॉन वर्बल टू वर्बल, हा जो आहे, हा चार्ट जो आहे तो तुम्हाला पॅसेजमध्ये कसं रूपांतरण करायचं आहे तो आपण इथं दाखवलेला आहे. चला तर मग आपण तो पॅसेज पाहूया कशा पद्धतीने लिहिल्या जाईल. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, अशा पद्धतीने तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला नॉन वर्बल टू वर्बलमध्ये आउट ऑफ गुण नक्कीच मिळणार आहेत. आता आपण दुसरं सेक्शन पाहूया. आपण वर्बल टू नॉन वर्बल म्हणजेच काय, तुम्हाला एक पॅसेज दिला जातो, हा असा पॅसेज, आणि हा पॅसेज पाहून तुम्हाला त्याचं चार्टमध्ये रूपांतरण करायचं आहे. तुम्हाला एक चार्ट दिला जाईल. इथे पहा, चार्ट आहे हा. तर अशाच प्रकारे चार्ट आपण बनवू शकतो. तुम्हाला चार्ट दिला समोर पहा, तुम्ही पाहताय तो चार्ट. याप्रमाणे तुम्ही करू शकता. त्यांचं एज दिलेलं आहे, क्लास दिलेले आहे, तो आणि लाईक, त्यांचे ॲम्बिशनसुद्धा दिलेले आहेत. तर 2 चार्टमध्ये डिवाईड केले. तुम्ही एकच मोठा चार्ट बनवला तरीसुद्धा उत्तम चालेल. नेक्स्ट काय आहे पहा, डायलॉग रायटिंग आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे 5 मार्क्ससाठी. ट्रान्सलेशन दिलेलं आहे. ट्रान्सलेशन मी सर्वात शेवटी देते, तुम्ही पाहू शकता. हे 3 आहेत ABC. तर चला तर मग आपण पाहूया की त्याचं तत्पूर्वी न्यूज रिपोर्ट आपलं राहिलं होतं. न्यूज रिपोर्टिंगचा हा जो क्वेश्चन आहे, 5 डेड इन द रोड ॲक्सिडेंट मुंबई 23 फेब्रुवारी 2026, हा तुमचा जो चार्ट आहे तो न्यूज रिपोर्टिंग तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे. ऑलरेडी मी सगळं लिहून दिलेलं आहे. छान सुंदर वाचन करून घ्या, लिहून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. तर पहा, सुरुवातीला तुम्ही न्यूज रिपोर्ट हा शब्द लिहिणार आहात, नंतर न्यूज लिहिणार आहात. आणि स्टोरी टेलिंगमध्ये पहा, स्टोरी रायटिंगमध्ये टायटल दिलेले अ ब्रेव स्कूल बॉय आणि मोरल ऑफ द स्टोरी दिलेली आहे प्रेझेन्स ऑफ माइंड सेव्ह लाईव्ज. तर अशा प्रकारे कविता स्टोरी दिलेली आहे. अतिशय सुंदर स्टोरी वाचून घ्या आणि अशाच प्रकारे स्टोरीचं सुद्धा तुम्ही लिखाण करा. आउट ऑफ गुण तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला संपूर्ण रायटिंग सेक्शन मी यामध्ये उत्तरासहित दिलेलं आहे. याचा जास्तीत जास्त सराव करा, प्रॅक्टिस करा. 100% तुम्हाला यामध्ये गुण मिळणार आहेत. ट्रान्सलेशनमधील पहिला प्रश्न आहे, यांनी 4 सांगितलेलं असतं तुम्हाला, कोणतेही 4. मी तुम्हाला 5ही दिलेले आहेत इथे, 6ही दिलेले आहेत. जनरल म्हणजे सर्वसाधारण, आगमन, भिकारी, सन्मान, स्वर्ग. त्यानंतर Bमध्ये सांगितले ट्रान्सलेशन द फॉलोइंग सेंटेन्स, बागेत अधिक झाडे लावा, प्रत्येकाने झाडाची काळजी घ्यावी, फुले तोडू नयेत, झाडे वाचवा, जीवन वाचवा, असा अतिशय छान सोशल संदेश यांनी दिलेला आहे. तर हा तुमचा B. आणि यानंतर Cसुद्धा ट्रान्सलेशन आहे, फ्रेज, ते सुद्धा आपण ट्रान्सलेट करणार आहोत. तुम्हाला यामध्ये काही अडचण आली, डाऊट आला, एखादा क्वेश्चन चुकला, एखादा शब्दाचा अर्थ नाही समजला तरी तोडक्या मोडक्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा. ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स अँड प्रोहिब्स तुम्हाला लिहायचे आहेत. तर ॲक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड, म्हणजे कृती शब्दापेक्षा मोठी असते आणि ज्याची ताकद त्याचीच बाजू मोठी, अशा प्रकारे. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हा राहिलेली क्वेश्चन पेपर तुम्ही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या गगनताची यूट्यूब चॅनलमध्ये. आज तुमचा 27 तारखेला इयत्ता 10वी यांचा इंग्लिशचा पेपर असणार आहे. यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तत्पूर्वी आपण त्याच्या ॲक्टिव्हिटीजची संपूर्ण मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. यामध्ये पहा, ॲक्टिव्हिटी सीट, यामध्ये सर्वात विशेष म्हणजे मी तुमचं सगळं रायटिंग सेक्शन जो आहे तुम्ही घेणार आहे. पत्रलेखन असेल, निबंधलेखन असेल, आत्मकथन असेल, सगळं मी तुम्हाला सोडून दाखवलं आहे कशा पद्धतीने आदर्श उत्तरपत्रिका सोडवावी. हे पहिले प्रश्न पॅसेज फक्त तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवणार आहे आणि उपयोजित लेखन संपूर्ण सोडवलेलं आहे. चला तर मग प्रत्यक्षात उपयोजित लेखनाला सुरुवात करूया. तत्पूर्वी फक्त क्वेश्चन पेपर पाहून घ्या आणि या पद्धतीने अभ्यासाला लागा.
जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवणार आहात तेवढे जास्त गुण तुम्हाला मिळणार आहेत. बऱ्याच प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत. निबंध लेखन कसं करावं, पत्रलेखन, इझी रायटिंग कसं असेल, हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या शॉर्ट्समध्ये, व्हिडिओमध्ये सगळं आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. उपयोजित लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण क्वेश्चन नंबर 6 पर्यंत जाणार आहोत. तोपर्यंत तुम्ही फक्त क्वेश्चन पेपर पाहून घ्या. लगेचच आपण सुरुवात करूयात. 2 सीन 2 अनसीन पॅसेजमधील संपूर्ण उत्तर सोडवणं तुम्हाला गरजेचं आहे. भरपूर वेळ आहे, 27 तारीख. तोपर्यंत 2-3 दिवसात पण अजून खूप सारा अभ्यास होऊन जाईल तुमचा. डू ॲज डायरेक्ट आहे आणि पर्सनल रिस्पॉन्स सर्वांनी कंपल्सरी सोडवायचा आहे. पर्सनल रिस्पॉन्स हे तुमच्या हातचे मार्क असतात, त्यामुळे तुम्ही कधीही सोडून द्यायचे नाहीत. साधं उदाहरण घ्या. स्मॉल पॉक्स इज द डिसीज, राईट एनी वन अदर नेम ऑफ द 4 डिसीज, राईट द 2 सिम्टम्स ऑफ एनी वन इट. म्हणजे काय, स्मॉल पॉक्स म्हणजे चिकन पॉक्सचा डिसीज जो आहे त्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. राईट एनी अदर नेम म्हणजे दुसरे कुठलेही 4 आजारांची नावं लिहायची आहेत आणि त्याचे सिम्टम्स लिहायचे आहेत. म्हणजे त्याची लक्षणं तुम्हाला याच्यावरती 1 किंवा 2 शब्दामध्ये, वाक्यामध्ये लिहायची आहेत. अतिशय सोपा हा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. हा तुमचा शेवटचा पॅसेज असेल, अनसीन पॅसेज वाचूनच तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. त्यामुळे वेगळं काही नाही आहे, तुम्ही वेगळी उत्तरं शोधायची नाही आहेत, लिहायची नाही आहेत. विदाऊट स्टडीसुद्धा मुलं तुम्ही 35 अबव मार्क्स आरामात मिळू शकता. कारण ग्रामर तुमचं इयत्ता 5वीपासून आपण शिकत आलेलो असतो. ग्रामर्सचे मार्क्स भेटतात, रायटिंग स्किलचे मार्क भेटतात, पर्सनल रिस्पॉन्सचे मार्क भेटतात, रायमिंग वर्ड्स, अपोजिट वर्ड्स, सिनॉम्स वर्ड, हे सर्व जे आहे हे सगळे तुम्हाला ॲटोमॅटिक मार्क्स मिळतात. आणि पॅसेजमधून पाहून उत्तर लिहायचे असल्यामुळे तेही तुम्हाला मार्क्स नक्कीच मिळतात. ॲप्रिशिएशन ऑफ पोयम पाहूनही आपण लिहू शकतो, त्यामुळे ही मार्क तुमच्या हातची असतात. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज झाला की आपण लगेच रायटिंग स्किलला सुरुवात करूयात. संपूर्ण रायटिंग स्किल तुम्हाला इथे सोडून दिलेलं असणार आहे. खूप सोपं आहे. पण टायटल लिहायचं आहे तुम्हाला. नेम ऑफ द पोएट इथे दिलेलं आहे, रॉबर्ट फ्रॉस्ट. अशा पद्धतीने तुम्ही जेवढे जास्त लिहिणार तेवढे जास्त गुण मिळणार. हा आहे सेक्शन 4. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज हा 15 मार्क्ससाठी आहे. रीड अँड फॉलोइंग द पॅसेज अँड द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्ससाठी आहे हा पॅसेज. क्वेश्चन नंबर 4मध्ये फिलिंग द ब्लँक्स म्हणजे तुम्हाला अगदी पॅसेजमधूनच पाहून लिहायचं, त्यामुळे वेगळं काही शोधायचं नाही आहे. पॅसेज वाचा आणि उत्तर लिहा, पॅसेज वाचा आणि उत्तर लिहा, एवढं सोपं असतं. 2 मार्क तुमच्या हातचे असतात, त्यामुळे काळजीपूर्वक पेपर सोडवा. परीक्षेला जाता जाता मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकाचा जरा पाहून जा, सराव करा. उपयोजित लेखन चांगल्या प्रकारे करून जा. उपयोजित लेखनासाठी स्पेशली हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही चांगले लिहू शकता. डू ॲज डायरेक्ट, पर्सनल रिस्पॉन्स, एनी अदर बेनिफिट ऑफ द डान्सचे काही फायदे तुम्हाला लिहायचे आहेत इथे. समरी रायटिंग लिहायचं आहे. आता आलेलो आहोत आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे. सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी आहे. रायटिंग स्किल आपण पाहतो. 20 गुणांसाठी सर्वात जास्त मार्क्स तुम्हाला इथे आहेत. आणि इथं तुम्ही लिहायला काय करता, वेळ पुरा पडतो असं तुमचं म्हणणं असतं, कारण का तुम्ही पॅसेज वाचण्यामध्ये खूप बिझी असता, खूप मार्क्स येतात. चला तर मग आपलं लेटर रायटिंगमध्ये विचारलं A1 और A2 हे आहे. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज 5 मार्क्ससाठी. इमेजिन यू आर दीपक अँड दीपिका पवार रिसाइडिंग ॲट द गांधीनगर, बीड. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केप्ट ॲट द नोटीस बोर्ड ऑफ युअर स्कूल. नाऊ अटेम्प्ट एनी वन लेटर फ्रॉम द फॉलोइंग. यूथ क्लब पुणे प्रेझेंट समर कॅम्प ऑफ द टीनेजर्स. यासाठी हा कॅम्प आहे. तर चला प्रत्यक्षात आपण व्हिडिओ सुरुवात करूयात. कसा बनवायचा आपण पाहूयात. ॲक्टिव्हिटी कशी सोडवायची. लेटर रायटिंग